ओम श्री परमात्मने नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग तू गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू चरित्र ऐकता महानंदू अत्योल्हास होतसे परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता जाहला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथोनी श्री गिरिपर्वता येती लोकानुग्रहासी जयाचे चरण दर्शन करिता जाण समस्त तीर्थां समान चरणं पवित्रं विततं पुराणं वेदश्रुती बोलती समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थभुवनी लोकानुग्रह करणे म्हणोनी जाती आपण परियेसा मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकांते पातले तया कुरवपुरा कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा पुढे असे अखिल चरित सांगेन ऐक एकचित्ते श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी प्रगट महिमा अपरांपरी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी लक्ष्मी कन्या पुत्रेंसी जे जे चिंतिले पावती समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी नामधारका परियेसी सांगेन किंचित तुझा आता पुढे अवतार भावया गती सांगेन ऐका एकचित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण पुढे असे अवतार भावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती एक नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊनी मरती पूर्व कर्मफळ अर्जिती अनेक तीर्थ व्रत आचरती तिने केली परियेसा ऐसे असता होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यासी घालावया विद्या नये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाढे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी चिंता करी अहोरात्र अनेक परी शिकवी त्यासी ताडण करी बहुवसी दुःख होय त्या जननीसी वर्जी आपुले पतीते पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी कष्टे करूनी नाना परी पोशिले एका बाळकासी विद्या नये वेदत्यासी वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊनी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडण कराल अहर्निशी प्राण त्यजिन हा भरवसी म्हणून बोले पतीसी स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र राहिला निश्चिंतमनी ऐसा काळ क्रमोनी होते तया ग्रामात वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैववशे करुणी पंचत्व पावला परियेसा
पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचूनी आपुले उदरभरी जीवित्व करी येणे परी विप्रस्त्रियेचा कुमर देखा विवाहा योग्य जाहला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्या न देती त्यासी कोणी समस्त करीती दूषणी म्हणती शुष्क वाहे का पाणी उदर भरी येणे विधी समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी लांछन आणिले वंशासी अरे मूर्खा कुलनाशका तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे वेद धर्मशास्त्र त्याचे पोटी तू जन्मलासी बोल आणिला तू पितयासी घातले पितृव्य अधोगतीसी भिक्षा मागोनी उदर भरिसी लाज नये कैसी तुझ जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वापरी अथवा गंगा प्रवेश करी जन्मोनी वाया म्हणती लोक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नानापरी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्यजीन आपुला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अतिचिंतन शोक करी अतिगहन प्रलापी तसे ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगत भरित श्रीपादयती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनवीती करजोडुनी वासना असे आमुचे मनी प्राण त्यजू गंगेत निरोप द्यावाजी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्रस्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमसे मन त्यजिणे प्राण कवण्या गुणे विप्रस्त्री तये वेळा सांगती जाहली दुःख सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकासी पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादजारी केली व्रते पूजा जरी सकळ ही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करीगा श्रीपादयती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा पदार्थ सांगा मज कृपा सागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनी या संसारी कष्ट केले नानापरी न देखेंची सौख्य कुसरी व्याले पुत्र न राहती वाचोनी हा एकसुत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृथा जन्म जाहला म्हणत विनवी तसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाव सांगा श्री गुरुयती म्हणून चरणी लागली त्याचे नि माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्यमान समस्तांसी श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला जो कारणिका व्रत केले गवळणी ऐका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लाधसी म्हणती श्रीपादयती विप्रस्त्री म्हणे तयावेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागतसे चरणा कृपामूर्ती श्री गुरुराणा सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा देखिली गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकोनी श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना जाऊनी लागे श्री गुरुचरणा विनवी तसे तये वेळी विप्रस्त्री म्हणे स्वामियासी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा आपण केली या पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवणे परी विस्तारावे मज दातारा
श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेंसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र पर्येसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून पर्येसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजी अपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासे तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके त्या ज्यावरी जाण कनक होय पर्येसा जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेंसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावया देख राजे वांछिती पर्येसा म्हणती क्रय करुनी देखा माणिक द्यावे आपणा ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवून क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एकचित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पहावयासी आली तया शिवालया पूजा पाहुनी शिवाची मुले म्हणती गवळणींची खेळू चला आम्ही ऐसेंची लिंग करुनी पूजू आता म्हणून विनोदे करुनी आली आपुले गृहासन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाण एक करुनी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसे षोडशोपचारे पूजा कल्पिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती ते गोपकुमारक गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांते नेती बोलावनी भोजन करावे म्हणून येली सकळ बाळके त्यातील एक गोपी सोनो न जाय भोना लिंग सोडून त्याची माता जवळी येऊन मारी आपुले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी चाल घरा जाहली निशी काही केलियान वचे परीसी तो गोपी कुमारक कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूरी टाकुनी गेली आपुले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीतसे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावूनी लिंगस्थानी प्राण त्यजू पाही निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला शिवालय रत्नखचित सूर्य तेजे जैसे शोभित लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळक निजरूप धरुनी गौरी रमण उठवी बाळका करी धरून वर माग म्हणे मी प्रसन्न जे वांछिसी ते देईन बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोष समयी पूजा देखती गवळणी होय देवजननी तिच्या पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार विख्यात न करी पूजा वहिली म्हणत पोशिल आपुले पुत्रापरी जे जे मनी तू इच्छिसी पावेल वेगी धरी मानसी अखिल सौख्य तुझिया वंशी पुत्र पौत्री नांदाल प्रसन्न होवोनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती शिवालय राहिले रत्नखचिती गौळिया घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडूनी बोलती बोजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसियासी काय विरोध म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयांसी आपुले गृही नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय जाहला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पहावया येती कवतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेणेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा पण तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा
निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनिप्रदोष पूजा फळ भय कैचे तयानरा गवळी कुमर जाय घरा मातेशी सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न जाहला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषींची मोडिलीस प्रदोष पूजा म्हणोनी म्या सांगितले त्या शूलपाणी क्षमा करुनी घेतले म्हणोनी सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगदी तये वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनिप्रदोषी पूजी शंभो ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो विप्रस्त्रियेचा पाहोनी भावो प्रसन्न होत तयावेळी बोलावूनी तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेंसी ज्ञान जाहले तत्काळेंसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ वेदशास्त्रादी तर्कभाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असमसहासा विप्र म्हणती अत्याश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्याकारण अवतार होत आला नरदेह धरोनी पूर्वजन्मींचे पुण्यार्जित जोडले हे निश्चित जो भेटला श्री गुरुनाथ म्हणून नमिले क्षणक्षणा म्हणे ईश्वर तूची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र भावा तुझा ऐसा ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य जाहला अतिगहनी सर्वाहोनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरुकृपावंत भक्तजना असे रक्षित ऐक शिष्या एकचित्त नामधारका श्रीमंता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी पर्येसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनं नाम अष्टमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।